धोनीला भर सामन्यात शिव्या देणारा खेळाडू आज शुभमन गिलच्या पाठीशी. कोण आहे तो तेच पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. सविस्तर माहिती. धोनी आज जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत खेळाडू आहे. कॅप्टन कूल म्हणून त्याची ओळख देखील आहे. धोनी कधी कोणावर जास्त चिडत नाही असं खूप कमी वेळा होतं, पण एका सामन्यात एका खेळाडूने धोनीला चक्क शिवी दिली होती. कोण आहे तो खेळाडू जाणून घेऊया. IPL 2024ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. सर्वच संघ यंदाची IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यंदाच्या IPLमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले जे चाहत्यांसाठी अनपेक्षित होते. चेन्नईने आपला कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ऋतुराज गायकवाडला कर्णधार केलं. त्याआधी मुंबई संघाने देखील रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार केलं होतं. आज गुजरात आणि चेन्नई यांच्यात सामना रंगणार आहे, पण या सामन्यात धोनीचा सामना अशा खेळाडूसोबत होणार आहे ज्याने एका सामन्याच्या दरम्यान धोनीला शिवी दिली होती. पहिल्या सेंचुरीमुळे धोनी होता चर्चेत. 5 एप्रिल 2005 रोजी पाकिस्तान विरुद्धच्या 6 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्यामुळे तो चर्चेत होता. पण त्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये आशिष नेहराने MS धोनीला शिवी दिली होती असं दिसत होतं. पण खुद आशिष नेहराने यावर खुलासा केला आहे. 2017मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या आशिष नेहराने म्हटले की मला विशाखापट्टणममधील पाकिस्तान विरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना चांगलाच आठवतो, ज्यामध्ये धोनीने शतक झळकावले होते. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मी धोनीला शिवी देत आहे. त्यामध्ये झाले असे की शाहिदला दिसत आहे MS धोनी आणि राहुल द्रविड यांच्यातील पहिल्या स्लिपमध्ये आफ्रिदीचा झेल चुकला. लोकांना वाटते की हा दुसरा सामना आहे, पण ही घटना अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या याच मालिकेतील 4थ्या सामन्याची आहे. मात्र ही चुकीचे वागलो हे मला मान्य करावे लागेल. आशिष नेहराने सांगितले होते की आफ्रिदीने माझ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर 6 मारला होता. भारत पाकिस्तान सामन्यात दबाव अधिक असतो तेव्हा अचानक विकेटची संधी आली होती. त्यावेळी मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही. सामन्यानंतर कोणीही काहीही बोलले नाही, कारण असे बरेचदा सामन्यांमध्ये घडते. हा व्हिडिओ अजूनही इतका लोकप्रिय आहे कारण यामध्ये महेंद्रसिंग धोनी आहे. नेहरा म्हणाले की 6 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिले 2 सामने जिंकल्यानंतर आम्ही शेवटचे 4 सामने गमावले आणि मालिकाही गमावली. परंतु या मालिकेतून आम्हाला धोनी मिळाला जो यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात राहिला. धोनीने या मालिकेतील 6 सामन्यात 261 धावा केल्या होत्या. त्यापैकी एका सामन्यात त्याने 148 धावा केल्या होत्या. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. आशिष नेहरा हा आजच्या घडीला शुभमन गिल सोबत म्हणजेच गुजरात टायटन्सचा कोच देखील आहे. त्यामुळे तो धोनीसोबत खेळताना असा वागला होता. तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो. या संदर्भात आता नवीन काही माहिती आल्यास ते आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणार आहे. त्यासाठी विनंती आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा. भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.